बिग बॉस मराठी सीझन 6चा ग्रँड फिनाले आता अवघ्या काही तासांवर येऊन पोहोचला आहे। या येणाऱ्या अवघ्या काही तासांमध्ये आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 6चा विनर मिळणार आहे। मात्र आता विनर बाबत सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे, जी प्रेक्षकांसाठी आणि घरातील सदस्यांसाठी देखील खूप धक्कादायक असणार आहे। बिग बॉस मध्ये आता टॉप 5 सदस्य उरले आहेत। त्यामध्ये राकेश, तन्वी, दीपाली, अनुश्री आणि विशाल यांचा समावेश आहे। आता या 5 सदस्यांमधून कोण बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांपैकी एकूण खेळ पाहिला तर तन्वी कोलते हिचा गेम खूप स्ट्रॉंग होता आणि तीच या सीझनची विनर बनणार अशी खूप चर्चा रंगली होती। तसेच वोटिंग मध्ये आणि गेम पाहता अनुश्री माने देखील विनरच्या रेसमध्ये आहे। अनुश्रीची देखील विनर बनण्याची चान्सेस दिसत होते आणि अनुश्रीच विनर बनणार अशी चाहत्यांनी मागणी देखील केली आहे। त्यामुळे तन्वी किंवा अनुश्री या दोघींपैकी एक बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकणार अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे। मात्र आता ना तन्वी ना अनुश्री, आता दुसराच सदस्य बिग बॉस मराठी सीझन 6ची ट्रॉफी घेऊन जाणार आहे आणि बिग बॉस मराठी सीझन 6च्या विजेत्या पदावर आपलं नाव कोरणार आहे। आता याच विजेत्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। बिग बॉस मराठी सीझन 6च्या विजेत्या पदावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। चला तर मग जाणून घेऊयात बिग बॉस मराठी सीझन 6चा विजेता कोण होणार आहे। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। बिग बॉस मराठी सीझन 6चा विनर तन्वी किंवा अनुश्री या दोघींपैकी कोणीही होणार नाही। आता पाहूयात विजेत्या पदाच्या लेटेस्ट वोटिंग ट्रेंड। आता याचे वोटिंग रँकिंग समोर आले आहेत। पाहूयात या रँकिंग मध्ये कोण कितव्या स्थानी आहे। तर नंबर 5 वरती म्हणजेच बॉटम मध्ये नेहमीप्रमाणेच आहे दीपाली सय्यद। तर दीपाली बिग बॉस मराठी जिंकण्याच्या रेसमधून बाहेर होणार आहे। या 5 सदस्यांपैकी पहिल्यांदा दीपाली सय्यद हिचा गेम संपणार आहे। त्यामुळे दीपाली आणि ट्रॉफीचा दूर काहीच संबंध नाही। तर नंबर 4 वरती आहे राकेश बापट। प्रत्येक नॉमिनेशन मध्ये राकेश बापट नेहमीच नंबर 1 वरती असायचा। मात्र आता नेमका विजेत्या पदाच्या बाबतीत राकेश बापट याला खूप कमी वोट येताना दिसत आहेत। राकेशच्या गेम बद्दल बोलायचं झालं तर राकेशने बिग बॉस मराठीचा गेम फारसा काही खेळला नाही। तो नेहमीच नॉर्मल राहिला आहे। गेम बद्दल फारसं काही त्याने रणनीती आखताना तो दिसला नाही किंवा ट्रॉफी जिंकण्याची भूक त्याच्या मनात दिसली नाही। त्यामुळेच प्रेक्षकांनी त्याला नंबर 4 वरती ठेवले आहे। तर नंबर 3 वरती आहे विशाल कोटियान। विशालला देखील खूप मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे। मागील वोटिंग ट्रेंड मध्ये विशाल हा नंबर 2 वरती होता। मात्र आता विशाल नंबर 2 वरून घसरून नंबर 3 वरती आलेला आहे। असे असले तरी देखील तन्वी आणि विशाल यांच्यातील वोटिंगचा फरक जास्त काही नाहीये। त्यामुळे दोघे एकमेकांना कधीही क्रॉस करू शकतात। तर नंबर 2 वरती आहे तन्वी कोलते। प्रत्येक टास्कला तिने 100% दिले, पण शेवटच्या एका वक्तव्यामुळे तिला सगळे काही गमवावे लागले। तिच्या वोटिंग मध्ये या वक्तव्याचा खूप मोठा परिणाम झाला। दरम्यान विशाल यांनी धक्काबुक्की करून देखील त्याला घराबाहेर काढले नव्हते। त्यामुळे तन्वी बोलली होती की धक्काबुक्की घरात राहिली, पण याचा बाहेर खूप निगेटिव्ह रिस्पॉन्स गेला आणि तन्वीच्या वोटमध्ये खूप मोठी घसरण झाली। तर विशालच्या वोटिंग मध्ये वाढ झाली। त्यामुळेच तन्वीच्या ट्रॉफी जिंकण्याच्या स्वप्नात अडथळा निर्माण झाला आहे। तर नंबर 1 वरती वोटिंग मध्ये राज्य करत आहे अनुश्री माने। अनुश्री मानेचा गेम सुरुवातीला खूप निगेटिव्ह होता, मात्र तिने तिच्या गेम मध्ये सुधारणा करत पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आणि ती एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तसेच रील स्टार असल्या कारणाने तिला इतर क्रिएटरचा खूप मोठा पाठिंबा मिळत आहे आणि सोशल मीडियावर वोटिंगचा पाऊस पडत आहे। त्यामुळे तिच्या वोटिंग मध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे। म्हणूनच अनुश्रीने वोटिंग मध्ये नंबर 1चं स्थान मिळवलं आहे। दरम्यान तन्वी आणि अनुश्रीच्या गेम मध्ये कंपॅरिझन करायचं झालं तर तन्वीचा गेम अनुश्रीच्या गेमपेक्षा नेहमीच वरचढ राहिलेला आहे। पण वोटिंगच्या फरकामुळे आता या दोघींमध्ये काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान या वोटिंग मध्ये नंबर 1 वरती अनुश्री आणि नंबर 2 वरती तन्वी असल्या तरी देखील या दोघींपैकी ट्रॉफी कोणीच जिंकणार नाही, कारण ट्रॉफी जिंकणारा सदस्य या दोघी नसून इतर दुसराच आहे। चला तर मग पाहूयात कोणता आहे तो सदस्य। ट्रॉफी जिंकणारा दुसरा तिसरा सदस्य कोणी नसून बिग बॉसचा फेवरेट सदस्य आहे राकेश बापट। राकेश बापट हा बिग बॉस मराठी सीझन 6ची ट्रॉफी घेऊन जाणार आहे आणि विजेत्या पदावर त्याचे नाव कोरणार आहे। याचं कारण म्हणजेच राकेश बापटचं नाव बिग बॉस मराठी विषयी माहिती देणाऱ्या प्रत्येक विकिपीडिया पेजवर अपडेट झालेलं आहे। प्रत्येक विकिपीडिया पेजवर राकेश बापटचं विजेता म्हणून नाव समोर आलं आहे आणि प्रत्येक सीझन मध्ये विकिपीडियामध्ये जे नाव असतं तोच बिग बॉस मराठीचा विनर ठरतो। दरम्यान राकेश बापट हा विनर होणार आहे यावरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? तसेच तन्वी किंवा अनुश्री या दोघींपैकी किंवा विशाल किंवा दीपाली या दोघांपैकी बिग बॉस मराठी सीझन 6चा विनर कोण व्हायला हवा? तुमचा आवडता सदस्य कोण आहे आणि खरा डिझर्विंग सदस्य ट्रॉफीचा हकदार खरा कोण आहे त्याचे नाव कमेंट करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी आणि बिग बॉस विषयीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।